नमस्कार. विद्यार्थी, पालक, शिक्षक, गुरुजन मित्रांनो, आज मी तुम्हाला एस-डी-ए रायझिंग स्कॉलर सॉफ्टवेअर विषयी माहिती देणार आहे. काय आहे हे सॉफ्टवेअर? त्याचा इतिहास काय आहे? हे सांगण्यास मला आवडेल. मित्रांनो, सन 2014 पासून आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था रयत शिक्षण संस्थेने दरवर्षी किमान 450 ते 500 शाळा या सॉफ्टवेअर गेल्या 10 वर्षापासून वापरत आहेत आणि त्यांची विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येत आहे. इतकंच नाही, तर इतरही 6 ते 7 शैक्षणिक संस्था दरवर्षी हे सॉफ्टवेअर वापरून आपले विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणत आहेत. थोडक्यात काय, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी काही गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते, किमान 50 ते 60% विद्यार्थी या माध्यमातून दरवर्षी स्कॉलरशिप परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादी असेल, जिल्हा गुणवत्ता यादी असेल, या प्रत्येक यादीमध्ये झळकतात आणि हे सांगण्यास आपणास विशेष असा आनंद होत आहे. इतकंच नाही, तर दरवर्षी जसं-जसं स्कॉलरशिपचं प्रमाण वाढतंय, जसं-जसं स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यासक्रम बदलतोय, तसतसा आम्ही दरवर्षी या सॉफ्टवेअरमध्ये नवनवीन प्रश्नांचा डेटाबेस साठा हा पुरवत असतो आणि म्हणून दरवर्षी हे सॉफ्टवेअर एक नव्याने तुमच्यासाठी तयार होत असतं. तर मग काय आहे या सॉफ्टवेअरमध्ये? तर याच्यामध्ये एकूण अशा पद्धतीच्या ह्या 4 विंडो आहेत बघा. ट्युटोरियल असेल, टेस्ट असतील, रिझल्ट असतील, टूल्स आहेत आणि सपोर्ट आहे. तर मग काय असेल या ट्युटोरियलमध्ये? मित्रांनो, ट्युटोरियलमध्ये तुम्हाला इथे 4 विषय जे आहेत ते या ठिकाणी दिसतायत. बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. मग या मराठीमध्ये आपण कशा पद्धतीने पूर्ण केलंय? तर मराठीमध्ये असतील सिनॉप्सिस, त्या घटकानुसार आवश्यक महत्वाची माहिती तुम्हाला मराठी, इंग्रजी या विषयाची त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याचे संकल्पना, याचे जे काही व्हिडिओ असतील, स्पेशल अशा ॲनिमेटेड सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण तयार केलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेप्रमाणे त्यांना समजेल अशा भाषेत ते तयार केलेले आहेत. युक्ती आणि क्लृप्त्यांनी युक्त अशा पद्धतीचे ते व्हिडिओ असतील. मग गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यातील सर्व संकल्पना विद्यार्थ्यांच्या दृढ होतात. पुढे आपण जातोय टेस्ट. काय असेल या टेस्टमध्ये याचं देखील एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक वेळेस नवीन प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या कशा असतील? तर ते पण आपण बघूया. प्रत्यक्ष बघताना तुम्हाला त्या स्टेप्स मी समजावून सांगतो. पुढे असेल रिझल्ट. या रिझल्टमध्ये आतापर्यंत झालेल्या ज्या काही टेस्ट असतील त्याचा एनालिसिस, ग्रोथ एनालिसिस, वीकली एनालिसिस, इयरली एनालिसिस, प्रत्यक्ष ग्राफ हा सगळा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि इतकंच नाही तर टूल्स. वेगवेगळ्या पद्धतीचे 10 इंटरॅक्टिव्ह टूल्स आपण या माध्यमातून दिलेले आहेत, जे प्रत्यक्ष अनुभवताना त्यातले घटक आणखी दृढ होताना तुम्हाला विशेष असा आनंद होईल याची मला खात्री आहे. चला तर मग आपण या प्रवासाला सुरुवात करू. सर्वप्रथम ट्युटोरियल्स. या ट्युटोरियल्समध्ये असतील गणित. गणित विषय घेतल्यानंतर गणित विषयाच्या संदर्भात असणाऱ्या घटकांची यादी या ठिकाणी येईल. समजा नैसर्गिक संख्या, पूर्ण, पूर्णांक, परिमेय असं ज्या स्टँडर्ड असतील त्या स्टँडर्डचं चॅप्टर वाईज टेस्ट त्या ठिकाणी उपलब्ध असतील. मग ती 5वी मराठी माध्यम असो, इंग्रजी माध्यम असो, 8वी मराठी माध्यम असो, 8वी इंग्रजी माध्यम असो. चला तर मग आपण यामध्ये आता हे एक ट्युटोरियल आहे नैसर्गिक, पूर्ण व पूर्णांक, परिमेय संख्या त्यावर आधारित असणारे प्रश्न किंवा त्यावर आधारित असणाऱ्या संकल्पना या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत. सुरू होते. इथे समजा या संख्यांच्या दरम्यान ज्या मूळ संख्येत 3 हा अंक एकत्र येतो अशा पूर्णांकी मूळ संख्या किती? प्रथम 1 ते 100 मधील पूर्णांकी मूळ संख्या शोधा. 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 43, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. आता आपल्याला शोधायचंय
3 हा अंक एकक स्थानी असलेली संख्या म्हणजे 13 नंतर 23, 43, 53, 73 आणि 83 या त्या संख्या आहेत. आता मग 1, 2, 3, 4, 5, 6 याच्या किती संख्या आहेत? 6. म्हणजे 3 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या आहे 6. पर्याय क्रमांक 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने इंटरॅक्टिव्ह पद्धतीने विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेमध्ये गणित असेल, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आपण जर म्हटलं, तर मग या ठिकाणी येतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक न्याय असे ट्युटोरियल्स. हे बघितल्यानंतर मला खात्री आहे, की त्यातील संकल्पना निश्चितपणे स्पष्ट होतील. जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण आता पुढच्या मोडूलकडे जाऊया. ते आहे टेस्ट मोडूल. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं. चॅप्टर वाईज टेस्ट असतील, युनिट वाईज असेल, सब्जेक्ट वाईज असेल, सिलेक्शन टेस्ट, त्यानंतर शेवटची आहे प्रीसेट टेस्ट. एक एक आपण बघूया. प्रथम बघूया चॅप्टर वाईज टेस्ट. विषय असतील. जो विषय आपण घेणार मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर त्यातील घटक येतील, त्यातील टेस्ट प्रत्यक्षच बघूया आपण. आता गणित विषय घेतला. गणित विषयात असणारे घटकांची यादी आपल्या समोर आलेली आहे. आपण यातील एक घटक निवडूया, घातांक. मित्रांनो, घातांक घेतल्यानंतर घातांक या घटकातील एकूण 5 प्रश्न तुमच्या पुढे येतील. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. त्यातील उत्तर हे आपण शोधायचंय. साधारणतः पण 16 हे उत्तर जर दिलं आणि पुढे गेलं त्यासाठी आपण ओके म्हणायचंय. पुढचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी समोर येणार आहे. हरकत नाही. पुढचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. चला मग त्याचं आपण उत्तर देऊया. ओके म्हणू. तर पुढील प्रश्न त्या ठिकाणी येईल. बघा प्रश्न तुमच्या समोर आलाय. आपण त्याचंही उत्तर या ठिकाणी देऊ. परत पुढे जाऊ. अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवल्यानंतर तो अशा पद्धतीने निळा होतो. एकूण प्रश्न सोडवल्यानंतर जर आपण ही टेस्ट सबमिट केली, तर ते विचारतं ही टेस्ट सबमिट करायची का? आपण ओके म्हटल्यानंतर ही टेस्ट सबमिट होते. एकूण आपल्याला दिलेल्या प्रश्नात 3 रॉंग आन्सर्स आलेले आहेत आणि 2 प्रश्न आपण सोडवलेले नाहीत. त्याला ओके म्हणायचं. प्रत्यक्ष या ठिकाणी किती प्रश्न घेतले, किती बरोबर आले, किती चूक आले, त्यासाठी किती वेळ लागला, हा परफॉर्मन्स आणि स्टार या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आपण व्ह्यू मध्ये गेलं, की प्रत्यक्षात आपण दिलेला प्रश्न त्याचं उत्तर बघा. या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं असेल. आपण नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नावर गेलं, तर दुसऱ्या प्रश्नाचं सोल्युशन स्पष्टीकरण त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तिसऱ्या प्रश्नाचं म्हटलं तर तिसऱ्या प्रश्नाचं सोल्युशन स्पष्टीकरण त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. पुढे गेल्यानंतर चौथा प्रश्न की जो आपण सोडवलेला नाही तरी सुद्धा आपण जर घेतलं तर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. पुढचा प्रश्न 5वा प्रश्न असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण परत जर घातांकावर आधारित टेस्ट घेतली तर नवीनच प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी बघण्यास मिळणार आहे. आहे की नाही मजा? तर चला तर मग आपण पुढच्या घटकाकडे जाऊ. युनिट वाईज टेस्ट. ओके म्हणायचं. आता विषय घेतला आपण गणित. ही आहे घटकांची नावं. समजा आपण संख्याज्ञान हा एक घटक घेतला तर आता मात्र तुमच्यासाठी येणार आहेत 10 प्रश्न. त्याच पद्धतीने साधारणतः 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आपण उत्तर निवडूया आणि एक एक प्रश्न सोडवत गेल्यास साधारणतः वेळ वाचावा म्हणून आपण या ठिकाणी सबमिट करू. ते विचारतं प्रश्नपत्रिका सबमिट करायची का? ओके म्हणायचं. किती प्रश्न आले, किती बरोबर, किती चूक त्या ठिकाणी येतं आणि परत एकदा घटकानुसार असणारे सगळे जे काही चॅप्टर वाईज प्रश्न आहेत मिळून 10 प्रश्न ज्या ठिकाणी आलेले आहेत, व्ह्यू मध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष तो प्रश्न
सोडवून आपल्याला या ठिकाणी दिलेला असेल. हा, आता मी तुम्हाला आणखी एक वेगळ्या पद्धतीचं, जर आपली शाळा असेल तर हेच 10 प्रश्न तुम्हाला प्रत्यक्ष प्रोजेक्टर व्ह्यूच्या माध्यमातून दाखवता येतात. बघा, आता आपण इथे क्वेश्चन म्हटलं, क्वेश्चन पेपर. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन ज्या काही तुम्हाला द्यायच्या असतील ते इन्स्ट्रक्शन तुम्ही देऊ शकता. फॉन्ट साईज तुम्ही सिलेक्ट करू शकता. हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल देऊ शकता. एक्झामची डेट तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. एक्झाम टाइम आणि चेक बॉक्सला केल्यानंतर त्याला आपण ओके म्हणूया. बघा काय येतंय, त्या घटकावर आधारित असणारे एकूण 10 प्रश्न तुम्हाला, त्याची जी काही प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे जे काही पर्याय आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग आपण बघूया. प्रश्नपत्रिका आपल्या समोर आलेली आहे. सायन्स डिजिटल अकॅडमी आपण फर्मचं नाव ठेवलं तसं तुमच्या शाळेचं नाव त्या ठिकाणी येऊ शकेल. हे बघा, 1 ते 5 प्रश्न तुमच्या समोर आहेत आणि 10 प्रश्न, या ठिकाणी 7 प्रश्न आलेत. पुढे जाऊ आपण, एकूण 10 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. आता ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी आपण प्रत्यक्ष जर सोडवली, त्यानंतर आपण या ठिकाणी क्लोज केलं, तर पुढचा जो काही आता प्रश्नपत्रिका आपल्याला मिळाली, पण या प्रश्नपत्रिकेच्या अँसर कीज काय आहेत हे आपण या ठिकाणी बघूया. व्ह्यू मध्ये जा, परत या ठिकाणी क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन येतात. एक असेल, हा, अँसर की असेल, त्यानंतर क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन असेल. अँसर कीज मध्ये आपण जाऊ, सिलेक्ट होते ते प्रॉपरली. अँसर की मध्ये आले की म्हणायचं आणि मग सिलेक्ट झाली नव्हती, आपण करूया. अँसर की आता सिलेक्ट झाली, ओके म्हणूया. प्रत्यक्ष अँसर की तुम्हाला 1 ते 10 प्रश्नांची या ठिकाणी मिळेल. इतकंच नाही, तर आपण याच्या पुढे जाऊन त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं आलं हे जर आपल्याला स्पष्टीकरणाने शोधायचं असेल, परत एकदा आपण व्ह्यू मध्ये जायचं. या ठिकाणी क्वेश्चन पेपर ऐवजी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन येतं. चेक अँसर मुद्दाम आपण लाईन्स त्या ठिकाणी घेऊया आणि ओके म्हणूया. प्रत्यक्ष प्रश्न आणि त्याचं उत्तर, त्या उत्तराचं असणारं स्पष्टीकरण, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. बघा, प्रश्न 10 याचं उत्तर काय असेल, ज्या ज्या ठिकाणी आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सगळं स्पष्टीकरण आपणास बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण आता युनिट वाईज टेस्ट बघितली. अगदी ह्याच धर्तीवर आधारित तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट मध्ये जर आपण गेलं, तर त्या विषयाला ओके म्हणा, विषय येतील. समजा जर आपण मराठी घेतलं, तर मित्रांनो मराठी विषयासाठी किती प्रश्न असतात? एकूण 25 प्रश्न असतात. मग ह्या 25 प्रश्नांवर आधारित बघा, 1 ते 25 प्रश्न तुमच्या समोर आलेले आहेत. हे पूर्णपणे प्रश्न तुम्ही या ठिकाणी स्वतः सोडू शकता किंवा परत एकदा व्ह्यूच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका, अँसर की, सोल्युशन, स्पष्टीकरण तुम्हाला प्रत्येक वेळेस बघायला मिळेल. प्रत्येक वेळेस नवीनच प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येईल. तसं मग आपण एकदा आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट मध्ये जाऊ, ओके म्हणून. प्रत्यक्ष सोडवण्यापेक्षा तुम्हाला मला काय सांगायचंय, फील फक्त त्या अपेक्षित होतं. इंग्रजी विषयात जाऊ. इंग्रजी विषयाला सुद्धा किती प्रश्न असतात तुम्हाला माहिती आहे? 25 प्रश्न. अगदी त्यावर आधारित एक एक प्रश्न आपण सोडवत जायचं. उतारा असेल तर अशा पूर्णपणे या ठिकाणी दिलेला असतो. त्याचं उत्तर त्या ठिकाणी क्लिक करत जायचं, सबमिट करायचं, व्ह्यू करायचं, जशी तुम्हाला तयारी करायची. मग जसं आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका बघितली, तशी आता आपण जाणार आहोत. पुढचा जो विषय आहे तो आहे गणित. आणि या गणित विषयासाठी किती प्रश्न असतात तुम्हाला माहिती असेल, एकूण 50 प्रश्न असतात. मग या ठिकाणी 50 प्रश्न येतात का, आपण खात्री करूया. निश्चितपणे येतील. बघा, हा, 1 ते 50 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. आणि 2 अचूक पर्याय असेल तर 2 पर्याय निवडण्याची, ओके म्हणायचं, तशी सुविधा सुद्धा आपण दिलेली आहे. परत एकदा
प्रश्न एक प्रश्न सोडवा. वेळ दिलेला असेल, वेळेचं अनालिसिस होईल. या ठिकाणी टायमर येतो 1 तास. कारण स्कॉलरशिप परीक्षेच्या एका प्रश्नाला जितका वेळ अपेक्षित आहे, तो कॅल्क्युलेट करून आपण या ठिकाणी तो वेळ दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे एका प्रश्नाला किती वेळ लागतो? तो लागतो 72 सेकंद. 72 सेकंद गुणिले 50 प्रश्न असा जो काही वेळ असेल, तेवढा 1 तासाचा वेळ या ठिकाणी आपण दिलेला आहे. हे सोडवत चला. प्रत्येक वेळेस नवीनच प्रश्नपत्रिका येईल. चला आता आपला जो राहिलेला विषय आहे तो बघूया. तो आहे आपण सब्जेक्ट वाईज वर गेलो होतो, परंतु बुद्धिमत्ता चाचणी हां, आपण परत एकदा सब्जेक्ट वाईज मधला बुद्धिमत्ता चाचणी बघून घेऊया. म्हणजे मग तुम्हाला जे सर्व मॉड्यूल्स आहेत किंवा सर्व विषय आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून आपण बघा, बुद्धिमत्ता चाचणी विषयावर आधारित 50 प्रश्न आले. मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला की अशा पद्धतीची बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची जर तयारी करायची असेल, तर कुठली तरी झेरॉक्स पेपर आणून त्यावरच तयारी होऊ शकत होती. याच्यात मात्र असं नाही. प्रत्येक वेळेस नवीन प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचं सोल्युशन, एक्सप्लेनेशन, शॉर्ट की या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. चला, तर मग आपण पुढचं मॉड्यूल, पुढची जी चॅप्टर वाईज टेस्ट आहेत किंवा टेस्टच्या संदर्भामध्ये की सिलेक्ट, समजा आपण शिकवत असताना ठराविक आपले घटक शिकवून होतात आणि तेच जर आपल्याला निवडून त्यावर आधारितच जर विद्यार्थ्यांची टेस्ट घ्यायची असेल, तर त्यासाठी दिलंय सब्जेक्ट टेस्ट सिलेक्शन. मग आता मी एक घटक घेतोय बुद्धिमत्ता चाचणी. त्यावर आधारित समजा आकलन हा जो विषय आहे, त्यावर आधारित मी 3 प्रश्न घेऊ शकतो. पुढचा जो घटक आहे त्यावर आधारित मी 4 प्रश्न घेतले आणि एवढेच माझे घटक शिकवून झाले. मी याला सबमिट म्हटलं तर मित्रांनो, 4 आणि 4 8 आणि 3 किती होतात? 11. असे एकूण 11 प्रश्न या ठिकाणी येतील. असा एक प्रश्न सोडवत जा. व्ह्यूची फॅसिलिटी सुद्धा आहे. परत नव्याने त्याच घटकावर आधारित नवीन प्रश्नपत्रिका सुद्धा तयार होईल. पुढे जाऊ आपण. रिसेट टेस्ट. रिसेट म्हणजे भारांश निहाय प्रश्नपत्रिका. त्यामध्ये असेल पेपर 1 आणि पेपर 2. आपण पेपर 1 मध्ये जाऊया. पेपर 1 मध्ये गेल्यानंतर जसा प्रथम भाषा आणि गणित यावर आधारित 25+50 एकूण 50 प्रश्न असतील. ते प्रत्येक आता सध्या ते प्रश्न सिलेक्ट करते बघा, सिलेक्ट केले देखील त्याने. 1 ते 75 प्रश्न या ठिकाणी आले. अगदी त्याच पद्धतीने हे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवत चला. मराठीला दिलेला उतारा या ठिकाणी आहे. ती प्रश्नपत्रिका सोडवत चला. व्ह्यू मध्ये जा, अँसर की बघा, सोल्युशन बघा, एक्सप्लेनेशन बघा. नव्याने प्रत्येक वेळेस नवीन प्रश्नपत्रिका येईल. पेपर 1 तर बघितला, आता आपण पेपर 2 कडे जाऊया. चला, रिसेट टेस्ट मध्ये परत एकदा जा, त्याला ओके म्हणा. पेपर 2 मध्ये जा. पेपर 2 मध्ये गेल्यानंतर आता ते काय करतं, रॅन्डम जनरेशन टेक्निकने त्यातील जे काही प्रश्न आहे ते सध्या ते डेटाबेस मधून घेतंय. हे प्रश्न घेतल्यानंतर या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका 1 ते 75 प्रश्नांची तुमच्या समोर आलेली आहे. क्षणार्धात या सगळ्या गोष्टी होतात आणि हेच तर या सॉफ्टवेअरचं वैशिष्ट्य आहे. बघा, 75 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. एक प्रश्न सोडवत चला, वेळ लावा. मित्रांनो, आजपर्यंत आपण काय करतो? आपल्याला फक्त एक 10 प्रश्नपत्रिका संचाचा एखादा कुठेतरी मार्केटमध्ये संच मिळतो. या ठिकाणी तुम्ही जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवाल, तेवढ्या नवीन प्रश्नपत्रिका मिळणार आहे आणि हेच मला तुम्हाला सांगायचं. तर अशा पद्धतीच्या आपण ज्या काही टेस्ट घेतल्या, आता या टेस्ट आपण घेतल्या, पण आपले विद्यार्थी नेमके कुठे कमी आहेत, हे जर आपल्याला समजायचं असेल, त्यासाठी आहे रिझल्ट. बघा मित्रांनो, या रिझल्ट मॉड्यूल मध्ये ज्यावेळेस आपण जातो, बघा, चॅप्टर वाईज टेस्ट मध्ये जर आपण आतापर्यंत किती प्रश्नपत्रिका किंवा कसे सोडवले, चॅप्टर वाईज टेस्ट मध्ये गेलं, जो कोणताही काही आपण घटक घेणार, तर बुद्धिमत्ता चाचणी असेल, आकलन घेतलं, तर त्यावर आधारित जे काही घटक असतील, तर त्याचा जो काही डेटा आहे, त्या माध्यमातून तो त्या ठिकाणी येईल. आणखी त्यापेक्षा पुढचं आणखी एक मी बघा, लास्ट 10 टेस्ट परफॉर्मन्स, अशा पद्धतीने तो किती मार्क्स मिळाले, केव्हा ती टेस्ट घेतली, किती प्रश्न होते, किती बरोबर, किती चुकीचं, किती आपण सोडवून दिले, किती वेळ लागला आणि किती वेळ होता. प्रत्यक्ष आपण त्याचा जर ग्राफिकल रिव्ह्यू जर बघितला, प्रत्यक्ष टेस्ट 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या टेस्टचा आपण आता काय बघूया, ग्राफिकल व्ह्यू. तो डेटा कॅच करतोय, ते सगळं लोड होतंय आणि ते होत असताना तो तुम्हाला बघायला मिळेल.
घाई करू नका. घाई झाली तर हा, त्याचा थोडासा वेळ द्या. लोड होतंय, लोडिंग येतंय त्या ठिकाणी बघा. टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3, 4, 5, 6 आणि 7 असं राईट आन्सर्स किती, रॉंग किती, स्किप किती, असे खूप डिटेल्स तुम्हाला या माध्यमातून ऑटोमेटेड मिळणार आहे. त्यानंतर आपण रिझल्ट ओव्हरव्ह्यू मध्ये गेलं तर आपण किती टेस्ट दिल्या, किती प्रश्न, किती बरोबर, किती चूक, अशा सगळ्या गोष्टी येतील. ग्रोथ अनालिसिस मध्ये पूर्ण वर्षभराची तयारी दर आठवड्यानुसार तुम्ही किती टेस्ट दिल्या, त्यातील तुमचा परफॉर्मन्स काय बघा. वीक 1, वीक 2, वीक 3 अप टू पूर्णपणे तुमच्या वर्षभराचा असं सगळं अनालिसिस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. क्लोज करूया आणि आपण पुढे जाऊ. ते म्हणजे टूल्स. मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जर आणखी जास्त प्रमाणात जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्यासाठी पुढचा जो घटक आहे तो आहे टूल्स. याच्यामध्ये मॅथ्स टेबल आहेत, मेंटल मॅथ्स आहेत, ग्रामर बुक आहे, वॉच अँड टाइम आहे, मिरर इमेज आहे. तर सिम्बॉलिक लँग्वेज 1, 2, डिव्हिजिबिलिटी टेस्ट 1, 2, वर्ड मॅचिंग. प्रत्यक्ष आपण एक एक बघूया. मिरर इमेज मध्ये आपण जाऊ. बघा, मग अल्फा न्यूमरिक जर आपण या ठिकाणी घेतलं तर ती मिरर इमेज त्याची कशी दिसेल या संदर्भात आपण बघूया. इमेज लोड होते. इथं इमेज लोड झाली तर ती इथं कशी दिसेल, या ठिकाणी क्लिक करा. अशी दिसेल. या ठिकाणी क्लिक करत चला, क्लिक करा, क्लिक करा. बरोबर. आपण जर समजा इमेज घेतली, इमेज मध्ये जाऊया आपण. ही अशी इमेज आहे. या ठिकाणी मिरर इमेज कशी असेल, कशी असेल, कशी असेल, ती असेल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये आतापर्यंत आपल्या परीक्षेमध्ये आलेल्या सगळ्या इमेजेस आपण घेतलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस नवीन इमेज येईल आणि अशा अनलिमिटेड क्वेश्चन्स तुमच्यासाठी तयार असतील. पुढे जाऊ आपण. परत एकदा टूल्स मध्ये जाऊया. टूल्स मध्ये गेल्यानंतर वॉच अँड टाइम अशा पद्धतीचा एक प्रश्न इंग्रजीमध्ये तुम्हाला विचारलेला असतो. समजा आता यामध्ये बघा, टाइम या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जो काही टाइम असेल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. काय टाइम असेल, फास्ट. समजा आपण हे सबमिट करूया. बघा, हे इनकरेक्ट आपण सबमिट केलं. खरं उत्तर काय आहे, करेक्ट आन्सर इज 35 पास्ट 3. आहे की नाही, 35 पास्ट 3. अशा पद्धतीचे प्रत्येक वेळेस नवीन प्रश्नपत्रिका, नवीन प्रश्न या माध्यमातून तुम्हाला बघा, वेळ बदलली. हे किती बदलता तर तुम्ही प्रत्येक वेळेस बघा, घड्याळ बदलतंय आणि अशा पद्धतीच्या नवीन नवीन प्रश्नांचा सराव तुम्ही करू शकता. पुढे जाऊ आपण. आता ग्रामर बुक. ग्रामर बुकच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला जर इंग्रजीच्या ग्रामरची जी तयारी आहे, या ठिकाणी काय दिलं, समजा आता हे वॉवेल्स आहेत, मग आपण याच्या ट्युटोरियल, डेज आणि मंथ समजा त्या संदर्भात असणारं ट्युटोरियल, त्या संदर्भात असणारी माहिती आपल्याला सुरुवातीला बघायला मिळेल. त्यानंतर त्यावर आधारित असणारी एक्झरसाइज ही आपण सोडवायची आहे. एक्झरसाइज मध्ये जाऊ. हे बघा, इथे एक्झरसाइज आली. काय असेल ते उत्तर आपण प्रत्यक्ष या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे. आता हे टाकल्यानंतर चेक आन्सर. हा, बघा, आपण प्रत्यक्ष टाकलं नाही, परंतु ही चेक आन्सर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याचं खाली काय आलं, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. हा, ते ट्युटोरियल ओपन होतंय जे आपण मगाशी क्लिक केलं होतं. हरकत नाही, या ठिकाणी उत्तर आलेली आहेत. असे खूप काही गोष्टी यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. पुढे जाऊया, बॅक म्हणूया. बघा, उत्तर या ठिकाणी दिसत आहेत. तर अशा एक नाही, ते इंग्रजी विषयाच्या संदर्भात असणारे एक ना अनेक जे काही घटक आहेत, त्या प्रत्येक घटकावर आधारित ट्युटोरियल्स असतील. इंटरॅक्टिव्ह त्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर टाकायचं, त्याचं उत्तर बरोबर की चूक, योग्य उत्तर काय, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एक्झरसाइज ही तुम्हाला बघायला मिळणार आहे. परत एकदा आपण बॅक मध्ये जाऊया. आता असतील मेंटल मॅथ्स. मेंटल मॅथ मध्ये जाऊ. ही एकूण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन 4 बेसिक ऑपरेशन्स. तर आपण याच्यामध्ये ऍडिशन मध्ये जाऊ. आपल्याला जी काही आपली स्टेज असेल त्या पद्धतीने ऍडिशन घ्या. काय जे उत्तर असेल ते तुम्ही मॅन्युअली टाका.
आणि मग ती सबमिट करा. त्या ठिकाणी आपण एक उत्तर टाकून बघू, 77 अधिक 520. समजा आपण उत्तर टाकलंय, इतकं हे उत्तर टाकलंय. आता आपण काय करू, सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर हे ओके, ते म्हणते चुकीचं, तुमचं उत्तर काय आहे, 597. प्रत्येक वेळेस याच्यामध्ये नवीन प्रश्न त्या ठिकाणी येईल. बघा, प्रश्न बदलत आहे. बघा, येते लक्षात. मग तुम्ही 2 डिजिट टू 4 डिजिट जा, 3 डिजिट टू 3 डिजिट जा, 3 डिजिट टू 4 डिजिट जा, 4 डिजिट टू 4 डिजिट जा. मेंटली तुम्ही गणिताचा जो सराव आहे तर तो या ठिकाणी अमर्यादितपणे करू शकता. पुढे जाऊ आपण. मेंटल मॅथ बघितलं, मॅथ्स टेबल. अगदी खूप इंटरॅक्टिव्ह पद्धतीने आपण याच्यामध्ये गणिताचे टेबल्स म्हणजे पाढे हे पाठ करू शकतो. याच्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिस 1 टेबल, लर्न ऑल टेबल, मॅथ्स टेबल टेस्ट, खूप वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह असे मॉड्यूल्स आहेत. प्रत्यक्ष सॉफ्टवेअर घेतल्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास करा. खूप चांगल्या पद्धतीने आपण हे असं दिलेलं आहे. पुढे जाऊ आपण. सिम्बॉलिक लँग्वेज. अगदी त्याच पद्धतीने हे सिम्बॉल, याचं उत्तर टाका. काय उत्तर असेल, समजा आता आपण एक उत्तर टाकलं 25, सबमिट करू. करेक्ट आन्सर. जर चुकीचं असेल तर उत्तर काय आहे, तर एक उत्तर टाकूया आपण. उत्तर टाका, सबमिट करू. चुकीचं उत्तर बरोबर काय आहे, 32. ओके करूया. बघा, असे अनलिमिटेड प्रश्न आहेत. बघा, नेक्स्ट 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 या ठिकाणी प्रश्न बदलतील. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगितलं ते रॅन्डम जनरेशन टेक्निक. अमर्यादित असे लाखो प्रश्न या ठिकाणी तुम्हाला नव्याने मिळतील. पुढे जाऊ आपण, बॅक मध्ये जाऊ. त्यानंतर सिम्बॉलिक लँग्वेज 2 आहे, त्यावर आधारित देखील प्रश्न असतात. प्रश्न या ठिकाणी उत्तर सबमिट करा. उत्तर आपण रॅन्डमली टाकू त्यामध्ये. चला, क्लिक होतंय ते, हरकत नाही. चला आपण नेक्स्ट टाकतोय. सबमिट झालंय. करेक्ट आन्सर पीएसपी आलंय. म्हणजे मला काय म्हणायचं, अशा पद्धतीने डेटा क्लिअर करा. परत म्हणजे नवीन प्रश्न आहे बघा, इथं नेक्स्ट म्हटलं. बघा, इथं बदलतात फिगर. हे किती बदलतात, तर तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करतात तेवढ्या वेळेस या प्रश्न, हीच खरं संगणकाची जादू आहे. परत जा, पुढे जा, पुढे जा. प्रत्येक वेळेस नवीन प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. सिम्बॉलिक लँग्वेज 2 बघितलं आपण. इलिजिबिलिटी टेस्ट, त्यावर आधारित प्रश्न सिलेक्ट करा. नेक्स्ट म्हणा. परत नवीन प्रश्न येतील. आता हे सबमिट करू. प्रश्नाचं उत्तर चुकलं, बरोबर काय आहे त्या ठिकाणी ते दिलंय. परत एकदा नेक्स्ट मध्ये जा. नवीन नवीन प्रत्येक वेळेस टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीने तुमची ती तयारी होऊ शकते. डिव्हिजिबिलिटी 2 हे एक नवीन इंटरॅक्टिव्ह टूल आहे. ते आता त्यामध्ये सुद्धा आपण हे बघा, हे याने याला भाग जातो का, यस म्हटलं, त्याला नो म्हटलं, जे काही असेल ते लगेच त्याचं सांगते. आपण इथं म्हटलं नाही, हा बरोबर, याला या भाग जात नाही, 2ने याला भाग जात नाही. अशा चेक इफ वाय इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय गिव्हन नंबर, अदरवाइज चेक नो. वाय म्हणा किंवा नो म्हणा, प्रत्येक वेळेस नवीन अशा संख्या या ठिकाणी येतील. येस नो येस नो, या त्या त्या संख्याने त्या त्या संख्येला भाग जातो का. खूप अमर्यादित अशी तयारी या ठिकाणी दिलेली आहे. हे असं तुम्ही चेक करा. पुढे जा आणि वर्ड मॅचिंग. हे एक समजा याचं उत्तर काय असेल ते आपण त्या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. बघा, याच्यातून एक अर्थपूर्ण असा आपल्याला शब्द बनवायचा आहे. येते लक्षात. सबमिट करा. इनकरेक्ट ट्रीज असा हा शब्द आहे. येते लक्षात. तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस नवीन प्रश्नपत्रिका देण्याचं सामर्थ्य या विंडोज बेस्ड सॉफ्टवेअर मध्ये आहे. त्यानंतर आपण होम मध्ये जाऊया. होम मध्ये गेल्यानंतर इथे क्वेश्चन पेपर आणि सिलेबस, म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, समजा 2017ची प्रश्नपत्रिका असेल, विषयानुसार प्रश्नपत्रिका असतील, अशा पद्धतीने आपण सर्व वर्षांच्या प्रश्नपत्रिका या मागे झालेल्या आपण देत आहोत. आणि त्याचा फायदा तुम्हाला प्रत्यक्षाच्या प्रश्नपत्रिका बघून किंवा सोडवण्यासाठी तुम्हाला होत असतो. इतकंच नाही, हे बघा, या ठिकाणी ती प्रश्नपत्रिका आली 17ची.
ही पण बघा, तुम्ही सोडवा, परत एकदा पुढे जा, नव्याने परत एकदा तुम्हाला तशी येईल, परत एकदा होम मध्ये जा. तुम्हाला आपण जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देतो, त्या सॉफ्टवेअर मध्ये सपोर्ट सायन्स डिजिटल अकॅडमी श्रीरामपूर या ठिकाणी आपलं हेड ऑफिस आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जो अकाउंट असेल, अकाउंट म्हणजे तुम्ही तुमची जी काही ऍक्सेस की असेल ती त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. इतकंच नाही तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या इंटरॅक्टिव्ह माध्यमांचा वापर करून तुम्हाला जास्तीत जास्त शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी या सॉफ्टवेअरची निश्चितपणे मदत होऊ शकते. एवढं सांगून मी प्रमोद जगधने या ठिकाणी विश्रांती घेतो, थांबतो.